विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्षी स्वागत आहे. इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच 4थी पण या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही हे व्हिडिओ बनवत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 या संख्येवर आधारित काही माहिती पाहिली होती, ज्यामध्ये अंक आणि त्यांची वारंवारता म्हणजे 1 ते 100 या संख्या लिहिल्यानंतर कोणता अंक किती वेळा येतो याची आपण माहिती घेतली होती. बघूया आपण पुढची माहिती आता. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता एक अंकी एकूण संख्या 9 आहे. 2 अंकी एकूण संख्या 90 आहे, ज्या 10 ते 99 पर्यंत आहे. 2 अंक आणि एक अंकी 9 आहे. त्यातील 3 अंकी एकच संख्या आहे आणि ती म्हणजे 100. 1 ते 100 पर्यंत 3 अंकी एकच संख्या आहे आणि ती म्हणजे 100. 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या बघा. ज्यांच्या एकक स्थानी 0 आहेत अशा संख्या 1 ते 100च्या दरम्यानच्या अशा एकूण 10 संख्या आहेत. त्या म्हणजे 10, 20, 30, 40 खालची लाईन. एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण 10 संख्या आहेत. म्हणजे ज्यांच्या एकक स्थानी 1 असेल अशा 10 संख्या, एकक स्थानी 2 असेल अशा 10 संख्या, एकक स्थानी 3 असेल अशा 10 संख्या, अशा प्रकारे अशा एकूण 10 संख्या आहेत. दशक व एकक स्थानी समान अंक असलेल्या एकूण संख्या 1 ते 100 मधल्याच ज्यांच्या दशक स्थानी आणि एकक स्थानी तोच अंक आहे म्हणजे समान अंक आहे अशा एकूण 9 संख्या आहेत. त्या म्हणजे 11, 22, 33, 44, 55, 66, 77, 88 आणि 99 या सगळ्या संख्या 11च्या पटीत आहेत. आता यामध्ये 1-2 काही मुद्दे राहिलेले आहेत ते आपण बघूया. पुढचा एक मुद्दा आहे 1 ते 100 पर्यंत 12च्या पटीत एकूण 8 संख्या आहेत. 12च्या पटीत म्हणजे 12च्या पाड्यात. कसं 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 12 5 7, 12 6 72, 12 8 96. 8 संख्या तशा 12च्या पटीमध्ये म्हणजे 12च्या पाड्यामध्ये असलेल्या 1 ते 100 पर्यंत एकूण संख्या 8 आहे. किती आहे? 8. 12च्या पाड्यात असलेल्या पटीत असलेल्या. पुढचा मुद्दा बघूया. 13च्या पटीत असलेल्या एकूण 7 संख्या आहेत. म्हणजे आपण जर 13चा पाडा घेतला 13 1 13, 13 2 26, 13 3 49, 13 4 52, 13 5 65, 13 6 78, 13 7 91. 1 ते 100 पर्यंत 13च्या पटीत 7 संख्या, 12च्या पटीत 8 संख्या. पुढचा मुद्दा बघूया. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये 50 समसंख्या आहे. 50-50 आपण ज्याला म्हणतो. 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या आहे. समसंख्या इव्हन नंबर, विषम संख्या ऑड नंबर. जर आपण डिवायडेशन केलं, त्याचं वर्गीकरण जर केलं 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचं जर आपण वर्गीकरण केलं तर ऑड नंबर अँड इव्हन नंबर्स आर 50-50, अर्ध्या अर्ध्या, 50-50. पुढे बघा शेवटचा मुद्दा आहे 10 ते 99 या 2 अंकी संख्यांपैकी 45 समसंख्या आहे तर 45 विषम संख्या आहे. म्हणजे आपण जर हा विचार केला इथे आणि 2 अंकी संख्यांचा विचार जर केला, एक अंकी संख्या आपण सोडून दिली आणि 2 अंकी संख्यांचा विचार केला म्हणजे 10 पासून 99 पर्यंत 45 आहेत समसंख्या आणि 45 आहेत विषम संख्या. तर या घटकावर यावर प्रश्न येतात म्हणून आपण ही सगळी माहिती पाहिलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर कसे प्रश्न असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा, जेणेकरून तुमच्याबरोबर इतरांचाही फायदा होईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.